हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर इथे मी आज ड्रायफ्रूट्सचे लाडू केलेले। मी रेसिपी काय शेअर नाही केली कारण का मी पण फर्स्ट टाइम करत होती आणि माहीत नव्हतं कसे होणार आहेत काय होणार आहे, पण फायनली ते एकदम नीट झालेले। आणि मी त्याच्यामध्ये टाकलेलं काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, खजूर, तीळ टाकलेले, शेंगदाणे टाकलेले, खोबरं टाकलेलं, परत जवस टाकलेलं म्हणजे फ्लॅक्सीड टाकलेलं आणि गूळ टाकलेलं आणि हनी टाकलेलं। एवढं मी सगळं ॲड केलेलं ड्रायफ्रूट्समध्ये। त्यांना तुपामध्ये रोस्ट करून घेतलं सगळ्यांना आणि मग ग्राइंड केलं आणि आपलं खजूर असतात त्यांना गॅसवरती थोडंसं मेल्ट केलं, थोडंसं गूळ टाकलं, हनी टाकलं आणि ते बाइंड केले। अशा प्रकारे माझे हे लाडू एवढे सगळे झालेत। हे मी पिल्लूला पण देऊ शकेल कारण का मी ना ते थोडेसे बारीक केलेत, पिल्लूला खाण्यायोग्य असे मी केलेत। पिल्लूला मी एक नाही देणार, त्यातलं थोडासा पार्ट काढून तिला आम्ही जेव्हा खाऊ तेव्हा तिला पण देऊ। तिला मी टेस्टला दिला, तिने पण खाल्लं, तिला पण आवडलं। आणि ड्रायफ्रूट्स लहान मुलांसाठी चांगले असतात। आणि आता पिल्लू ऑलमोस्ट सॉलिडवर आली आहे, त्याच्यामुळे तिला ड्रायफ्रूट्स आता मी चालू केलेत, हे म्हणजे लाडू चालू केलेत खास पिल्लूसाठी। आणि पिल्लूचे बाबा पण सारखे आजारी पडतात म्हणून मी लाडू आता करायचं ठरवलंय, संपले की परत करेन। आणि पिल्लू उठलेली त्याच्यानंतर मग मी तिला जरा केसाला ऑइल लावलं कारण का म्हटलं आंघोळ करेल तेव्हा निघून जाईल। का मी सकाळी लावलं ऑइल कारण का रात्री हिला लावलं ना की हिला मे बी सर्दी तरी होते नाही तर तिला गरमी होते, हे मला एक्सपिरियन्स आहे। त्याच्यामुळे मी तिला आंघोळीच्या आधी लावते जेणेकरून ते वॉश होऊन जातील लगेच इन्स्टंट। आणि इथे ती खेळत होती, आता खेळल्यानंतर मी म्हटलं थोड्या वेळाने तिला आंघोळ घालेल, पण नाही तसं झालं। ती खेळल्यानंतर थोडा वेळ झोपली, नंतर मग तिला मी आंघोळ घातली कारण का तिला झोप प्रचंड आलेली आणि नंतर मग तिने मला आंघोळ पण नीट घालून दिली नसती आणि मला बॉडी मसाज पण तिने नीट करून दिला नसतं। ती झोपली, त्यानंतर तिला सगळं तिचं आवरलं आणि तुम्ही बघताय केवढा सारा पसारा पडलेला। तुमचं पण असंच होत असेल, मे बी तुमच्याकडे न्यूबॉर्न असेल तेव्हा म्हणजे पसारा एवढा पडून जातो ना की कळत नाही की कुठून काम करायचं, काय करायचं काय नाही। जेव्हा बाळ झोपतं तेव्हा असं वाटतं बापरे चला बाळ झोपला आता सगळं काय झालं, पण किचनवरती खूप सारा पसारा पडलेला असतो, हे फक्त आपल्यालाच माहिती असतं आणि आपल्यालाच आवरायचं असतं। आणि जेव्हा ते आवरून होतं ना तेव्हा एवढं सॅटिस्फाईड होतं ना की सगळं आवरून झालं, एकदम टोटली सगळं जागच्या जागी आहे। आणि त्या मोमेंटला आपलं बाळ आहे ते उठून बसतं, रेडी असतं दुसऱ्या कामासाठी आपल्या। आणि मग मी नंतर काही व्हिडिओ शूट केला नाही, डायरेक्ट ह्या मी संध्याकाळी करते। हे पिल्लूचं डिनर आहे, तर मी आता करते मुगाची डाळ। तर मी तुम्हाला शेअर करते की मी कशी करते ती। तूप घेतलं, तूप थोडंसं मेल्ट झालं की त्याच्यामध्ये मी जिरे पावडर, हिंग हे टाकून घेते आधी। आणि हे ना तुम्ही नक्कीच शेअर करा तुमच्या मुलाला, म्हणजे शेअर करा म्हणजे तुमच्या मुलाला फीड करा अशी डाळ करून। तुम्ही बॉईल नुसती देण्यापेक्षा अशी तडक्यावाली द्या, तो अगदी आवडीने खाईल। जर असे टेस्ट वेगवेगळे आले ना की बाळ पण आवडीने खातं, जरा पण इग्नोर नाही करत किंवा खायला नाटक नाही करत, एकदम मस्तपैकी खातं। पिल्लूला मी अशी व्हरायटी देते ना त्यामुळे ती अगदी नीट खाते, कुठलेही पदार्थ ती नाही बोलत, सगळं ती एकदम आवडीने खाते। मी टाकलं जिरं, टाकलं हिंग टाकलं आणि आता त्याला थोडंसं तडतडून देईल आणि थोडंसं एक पाकळी लसूण घेतलं आहे जेणेकरून जर अशी टेस्ट येईल। लसूण टाकल्यानंतर त्याला पण थोडासा कलर हलकासा चेंज झाल्यानंतर तुम्ही बघताय मी बाजूला तिथे चॉपिंग बोर्डवरती टॉमॅटो कापला आहे, छोटासा टॉमॅटो टाकेल त्याच्यामध्ये, जरासंच टाकणार आहे कारण का पिल्लूला आताच कफ आणि सर्दी होऊन गेली आहे। हा मी टॉमॅटो जवळ तिला भरपूर टायमानंतर देते। आणि ही मूग डाळ आहे, पिल्लूला लागेल तेवढीच मी घेतले, जास्त घेतली नाही आहे। पिल्लूला एवढी इनफ होते, आता मला अंदाज कळून आला आहे तिचा। आणि मूग डाळ टाकली, थोडंसं पाणी ॲड करेल आणि नंतर मग वरतून थोडीशी हळद टाकेल आणि गरम मसाला टाकेल बस, आणि थोडंसं मीठ एवढंच। आणि त्याच्या तीन शिट्या इनफ आहे, 3 शिट्या झाल्या की ते झालं। हे मी कधी तिला डाळवर पण देते, कधी चपाती पण टाकून देते त्याच्यामध्ये, भात टाकते, चपाती टाकून देते कधी आणि कधी अशीच खायला देते। पण मोस्टली करून माझ्या पिल्लूला अशीच आवडते डाळ खायला आणि ती एकदम आवडीने खाते। सो मी तिला आठवड्यामध्ये 2दा तिला मी अशी डाळ नक्की देते
कारण का ती एकदम आवडीने खाते आणि मुगाची डाळ मुलांसाठी चांगली असते आणि त्यांना डायजेस्टला पण चांगली असते. त्याच्यामुळे मुगाची डाळ तुम्ही पण आवर्जून द्या. मुगाच्या डाळीमध्ये तुम्ही चपाती पण देऊ शकता थोडीशी बारीक करून, भात पण देऊ शकता डाळ भात टाईप ते पण. आणि पाणी ॲड केलं आहे मी आता आणि थोडंसं आता मी ह्याच्यामध्ये हळद टाकेल बोलल्याप्रमाणे आणि गरम मसाला बस आणि विसल घेईल 2 घेईल आणि त्याच्यानंतर मग मी हे रेडी आहे. मग पिल्लूला फीड करेल मी आणि मग पिल्लूचं झालं. आणि आज आमची पिल्लू जी संध्याकाळी 5 वाजल्यापासून जागी होती ती रात्री अगदी 12-12:30पर्यंत जागी होती आणि नंतर ती उठली आहे आणि आता ती अजून पण ती उठलेलीच आहे आणि तिला बाहेर यायचं ते ती मला सांगते बघा कशी. हा अजून करत नाही आहे, ते करायला लागले ना की मी तुम्हाला दाखवते. हां बघ हा दरवाजा ठोकते, उघड सांगते मला उघड. काय करू बाहेर यायचंय बघा कशी सांगते. चला आता कुकीला बाहेर घेते, पिल्लूला ठेवते फ्लोअरवरती. मग भेटूया आपण. पिल्लूची जस्ट डाळ लावली आहे मी. आता तिला डाळ देईल. आज तिला डाळ देणार आहे, मूग डाळ घट्ट अशी. बरेच दिवस तिला दिली नाही. आणि जी मी तुम्हाला डाळची रेसिपी सांगितली आहे ना, दाखवली आहे ना, सेम तशीच मी करते. त्याच्यात फक्त कधीतरी छोटूसा कांदा टाकते नॉर्मली आणि भात आणि डाळ असं देते. आणि कधी कधी त्याच्यामध्ये आता पिल्लू आहे ती खेळते. तिचा कुकर झाला की तिला आता वाजले 7:15. आता मी दिवा लावेल. पिल्लूचा कुकर झाला की पिल्लूला 8-8:30ला नाही 9पर्यंत खायला देईल. 9 कारण का मग नंतर तिला भूक लागते, मग रात्री उठते. सो 9ला देईल. आणि हे टी शर्ट आहे ते आम्ही झुडिओमधून घेतले. आता रिसेंटली सेल लागलाय. तुमच्या इथे पण झुडिओ असेल तर तुम्ही नक्की विजिट करा. 31 जानेवारीपर्यंत झुडिओचा सेल आहे. टी शर्ट्स मस्त आहेत बॉईज आणि गर्लचे, अगदी 150 पासून आहेत. एकदम मस्त आहे. डेली यूजसाठी इव्हन तुम्ही बाहेर पण घालू शकता. चला तर भेटूया आपण नंतर. जरा पिल्लूला खेळवते, दमवते पोरीला आणि मग भेटू आपण. तर ती बघते रेचल, तिच्या आवडते एपिसोड्स आहेत ते आणि आवडीने बघते. ती सांगते ते पण ती करते. क्लॅप क्लॅप, वेव वेव, येस येस, नो नो. पिल्लूचे आमचे केस बघा केवढे वाढलेत बघा. चला पिल्लू आमची पुस्तक बघा कशी वाचते. वाचत नाही, चित्र वाचते. शी 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 शी. तर आम्ही आता बांधतोय पिल्लूची केस. केस शी. आमच्या पिल्लूने काय केलेलं माहिती का, पेपरचा तुकडा खाल्लेला आणि चगळत होती. नशीब माझं लक्ष केलं. ह्याचं खाल्लेलं मी याड्याने. याडा पोरगमची येड पोरग. मस्ती चालली आहे, मस्ती नुसती मट्टी मट्टे. काय बघा कसं खेळ चाललाय. आली 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 आली. पकड 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 पकड. दंड त्याची पोलगीला पकड. पिल्लू थांब थांब थांब. माझा केस अडकलेला तिच्या हातात. माझा जाम हेअरफॉल होतो. जाम म्हणजे जाम.
इकडून आला 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 तुम्ही आमच्या पिल्लूचा खेळ बघा, नवीन खेळ. चला या चल ये बघा येते म्हणते. चल ये चला चला या ये चल ये. कोणते पण गेम आवडतं तिला? रावडी गेम, रावडी. चला ये परत ये. चल ये लवकर ये. चल परत चल परत ये लवकर ये चल ये लवकर. चला परत चल परत ये लवकर आले ये लवकर ये दमला. आणि अशा प्रकारे ही मुगाची डाळ ती तयार झाली. मूग पण चांगले मेल्ट झाले ह्याच्यामध्ये आणि टोमॅटो पण चांगले मेल्ट झालेत आणि मस्त टेस्टला लागते. तुम्ही पण नक्की खाऊन बघा. जे तुम्ही बाळाला भरवताना ते पहिलं तुम्ही टेस्ट करा आणि मगच भरवा. जरी तुम्ही डेली देत असाल ना तरी पण त्याची पहिले टेस्ट करायची आणि मगच बाळाला भरवायचं. मी प्रत्येक गोष्ट टेस्ट करते पहिली आणि मगच पिल्लूला भरवते. इवन औषध पण असेल ना तरी पण. आणि मी तिला आता हे भरवेल आणि त्याच्यानंतर मग ती थोडंसं खेळेल. आणि तुम्हाला मी सांगते एक टिप सांगते की तुमचं बाळ असेल त्याला थोडंसं पॉटीचा इश्यू असेल, कारण का लहान मुलं आहेत ना पॉटी करत नाहीत सहसा लवकर. 1 दिवस आड करून 2 दिवस आड करून असं होतं. सो त्या टायमिंगला तुम्ही वेळ मी लिटरली सांगते, आपण जर न्यू पॅरेंट्स असेल तर बाळाने 2 दिवस शी नाही केली की तुम्ही वेट करते की कधी करेल. तर त्या टायमिंगला तुम्ही काय करा ना, बाळाला ना थोडंसं गरम दूध द्या. नेहमीपेक्षा तुम्ही नेहमी देता त्याच्याकडून थोडंसं गरम दूध द्या. तो इन्स्टंट बघा पोटात दूध गेल्यावर ना तो लगेच शी करून टाकेल. तुम्ही कधीतरी हे ट्राय करा. मी पण हे यूट्यूबला सर्च करून बघितलेलं, म्हणजे मला हे इन्फॉर्मेशन भेटलेलं, तेव्हापासून मी ते फॉलो करते. कधी पिल्लूला पॉटीचा त्रास झाला की आणि तिला इन्स्टंट होते. त्याच्यामुळे तुम्हाला मी हे सांगते तर तुम्ही पण नक्की हे ट्राय करा. तर आजचा व्हिडिओ माझा इथेच एंड करते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत